सर आपलं नाव काय आहे? कारभारी जगन्नाथ मापारी. आपण काय काम करता गिरणीत आलो होतो सर मी. आणि वय किती आहे सर आपलं? 57 58 आहे. हां 58. तुम्हाला डोळ्याला काय प्रॉब्लेम झाला होता? मोतीबिंदू. मोतीबिंदू झाला होता. राईटच्या डोळ्याला. राईट साईडला मोतीबिंदू हां, झाला हां, होता. हां. मग आपण ऑपरेशन केलंय तर हो. कोणता लेन्स टाकला? तुमचा चांगला आहे, एक्सपिरियन्स चांगला काय आहे. आणि हां. किती दिवस झाले? छान लेन्स टाकला भारीतला आणि 6 तारखेला केला. आज 10 तारीख आहे. 4-5 दिवस झाले. हां अगोदर लेफ्ट साईडचं दुसरीकडे केलं ते नाही मला नाही दिसतच नाही त्याचं स्पष्ट चांगलं. आता चांगलं दिसतं मला. आणि तुमचं ऑपरेशन किती वेळात झालं? काय नाही एकदम 15 मिनटं 12-13 मिनटं लागले असतील बहुतेक. काही त्रास झाला का? नाही नाही नंतर नाही, ऑपरेशन नंतर नंतर तर अजिबात नाही. त्यावेळेस फक्त थोडंसं तर वाटतंच थोडंसं. त्याच्यानंतर आता दिसण्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय की दिसण्यात छान लांबचं वाटतं. जवळचं काय अडचण नाही. एकदम छान दिसतंय? छान दिसतं. तर तुमचा कॉन्फिडन्स वाढला आता? हो. तर बाकी लोक जे घाबरतात किंवा असं प्रीमियम लेन्स टाकायचं त्यांच्या कधी कधी नको वाटतं, तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल? नाही सरांनी जे सांगितलं ते करायला पाहिजे. काय हरकत नाही. 2 पैसे इकडं तिकडं होतं आता, पण आयुष्यात हे पुन्हा होत नाही आणि याच्याशिवाय काही चालत पण नाही दृष्टीशिवाय. बिंदास करायला पाहिजे. बिंदास करायला पाहिजे. बिंदास करायला पाहिजे आणि तुम्ही लवकर करायला पाहिजे. थोडंसं हॉस्पिटल बद्दल, स्टाफ बद्दल आणि डॉक्टर स्टाफ बद्दल काही चांगला आहे. बोलायचं असेल तर? ती मॅडम जी आहे माझ्या बरोबर होती प्रतिमा काय ती? प्रतिमा. अरे काय छान आहे ती, एकदम छान आहे. तिनं फार हेल्प केलं मला. सगळं समजून सांगितलं अगदी. ते प्रतिमा का काय प्रतिमाच ना? प्रतिमा मॅडम. छान आहे ती पोरगी. आणि बाकी स्टाफ आणि काही नाही डॉक्टर बद्दल? सगळ्यात चांगलं आहे. पण ती तर फार जवळ होती माझ्या ऑपरेशनच्या वेळेस. तिनं छान असं तर करा तसं असिस्ट करा. केलं, समजून सांगितलं. हो ती छान आहे अगदी. आणि हॉस्पिटल इन जनरल तुम्हाला कसं वाटलं? नाही येतो ना मी सर, फार पूर्वीपासून येतो मी. मध्ये एक चूक झाली माझ्या लेफ्ट साईडला डोळ्याच्या वेळेस, तर होत राहतं ते काय आता. पण ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे? चांगला आहे. मी माझ्या आईला पण आणत होतो इथं. अच्छा. माझ्या आईला पण आणायचो, माझ्या मुलाला पण आणायचो. तो आता बेंगलोरला राहतो. तर ओव्हरऑल हॉस्पिटल बद्दल चांगलं आहे. तुमचं जे ना तुमचं फार वर्षापूर्वीच ऐकलं होतं. माझ्या मित्रांनी सांगितलं होतं गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून हैदराबादहून असं का बेंगलोरवरून, असं फार पूर्वीच ऐकलं होतं मी तुमचं अग्रवाल सरांचं. चला, थँक्यू सो मच. ओके.